बातमीपत्राच्या सुरुवातीला दिवसभरातली अतिशय मोठी बातमी। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा होत असून खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सध्या विद्या प्रतिष्ठान येथील सेंट्रल बिल्डिंग मध्ये उपस्थित आहेत। बारामतीमध्ये आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल ऑफिसमध्ये नणंद भाऊजाई उपस्थित असून पवार कुटुंबातील सर्वेसर्वा शरद पवार हे देखील उपस्थित आहेत आणि त्यामुळे बंद खोलीमध्ये काय चर्चा सुरू आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा होतोय आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या कार्यक्रमासाठी तिथे पोहोचणार आहेत। दरम्यान शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे सध्या विद्या प्रतिष्ठान येथील सेंट्रल बिल्डिंग मध्ये उपस्थित असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होतोय, तीनही महत्त्वाचे नेते आज तिथे उपस्थित असणार आहेत, शरद पवार तिथे उपस्थित असणार आहेत। सध्या हे पवार कुटुंब एकत्र असल्याचं कळतंय, काय अपडेट? अगदी खरं प्राजक्ता, आपण बघतो की माझ्या पाठीमागच आपण हे पाहतोय की विद्या प्रतिष्ठानचं हे सेंट्रल ऑफिस आहे। याच सेंट्रल ऑफिसमध्ये आता विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये विद्या प्रतिष्ठानचे फाउंडर अध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत आणि त्यांच्याबरोबर विद्या प्रतिष्ठानचे जे ट्रस्टी आहेत अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार त्यांच्याबरोबर आहेत, त्यांच्या पवार साहेब यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे। आणि आपल्याला असं बी कळतंय की या विद्या प्रतिष्ठानचे जे खजिनदार आहेत योगेंद्र पवार हे देखील या ऑफिसमध्ये आतमध्ये आल्याचं आपल्याला कळतंय। थोड्याच वेळात साधारणतः 150 मीटरवर हा नमो महारोजगार मेळावा होणार आहे आणि मान्यवर आल्यानंतर हे सर्व एक आलेले अतिथीगण कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। अजून आपल्या बारामतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर बारामतीत पोहोचलेलं नाही। त्यांना पिकअप करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा हे एअरपोर्टवर गेलेले आहेत, परंतु आता सध्या बारामतीतील या विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल ऑफिसमध्ये हे खासदार शरद पवार असतील सर्व, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत, त्याच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत। आणि आपण बघतोय की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता नणंद विरुद्ध भाऊजाई असा सामना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आता बारामतीच्या या सेंट्रल बिल्डिंगमध्ये नणंद भाऊजाई उपस्थित आहेत। या दोघांना पवार कुटुंबियाचे सर्व म्हणजे पवार साहेब यांना काय मार्गदर्शन करतात का, काय सल्ला देत असतील का, काय सांगणार आणि आज होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात काय त्यांनी बोलणार याची देखील सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। आज होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर आता महायुतीचे सर्व मंत्रीगण तर असणार आहेत, त्याच्याबरोबर खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित राहणार आहेत। परंतु आज होणारी या भाषणाच्या दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याबरोबर पवार साहेबांना भाषणाकरिता संधी उपलब्ध करून देणार का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु सध्या आत्ताचे साधारणतः 11:05 झालेले आहेत, अजून मान्यवर या नमो महारोजगारच्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। परंतु या विद्या प्रतिष्ठानच्या बारामतीच्या या सेंट्रल ऑफिसमध्ये हे तिन्ही एकत्र आल्याने चर्चेला सध्या उधाण आलेले आहे। प्राजक्ता, बरं जितेंद्र, साधारण कधीपर्यंत हा कार्यक्रम सुरू होईल, सगळे तिथे कधीपर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सध्या कुठे आहात? प्राजक्ता, मी आता विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंग मध्ये आहे आणि साधारणतः 12 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल। आपण पाहतोय की ही आता माझ्या समोरची जी गाडी आहे MH12 NJ 0333 ही बाजूला बघितली तर MH12 RT 3837 ही खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी आहे। आणि आपण जर समोरच्या बाजूला पाहिलं तर ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांची 1800 नंबरची ही गाडी आहे। आणि आता या ऑफिसमध्ये हे सर्व पवार कुटुंबीय तर बरोबर आहेच, शिवाय
विद्याप्रतिष्ठानचे जे काही ट्रस्टी आहेत ते देखील उपस्थित आहेत आणि येणाऱ्या मान्यवरांचे हे सर्व पवारसाहेब असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे यांची वाट पाहत आहेत. साधारणतः माझ्या जर आपण बघितलं तर साधारणतः 100 ते 150 मीटरच्या अंतरावर हा नमो महारोजगार मेळाव्याचा मंडप उभारण्यात आलेला आहे आणि 5 जिल्ह्यातून युवक युवती या रोजगारासाठी या मंडपामध्ये आलेले आहेत आणि साधारणतः 12 वाजता हा नमो महारोजगार मेळावा सुरू होईल. 12 वाजता हा सर्वांचे आल्यानंतर तिथे एकत्रित स्वागत करण्यात येईल आणि स्वागत झाल्यानंतर या मान्यवरांची त्या ठिकाणी भाषणं होतील. बरं जितेंद्र, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.